रोल साहेब, आज उमेदवारी अर्ज भरताना महात्मा फुलेंचा वेश अवतरला आहे, काय म्हणून आणि काय मागण्या आहेत तुमच्या? हे बघा, ओबीसी विजयंती या प्रश्नावरती मी काम करणारा कार्यकर्ता आहे आणि मग सत्ते वाचूनच सकळ कळा झाल्या अवकळा असे महात्मा ज्योतिबा फुले कायम म्हणायचे। शिक्षणाचं प्रतिनिधित्व किंवा दीनदलितांचं माणूस म्हणून जगण्याचं प्रतिनिधित्व या लोकशाहीमध्ये त्यांना ताटमानेनं व्यवस्थित माणूस म्हणून जगता यावं यासाठी त्यांनी आयुष्यभर करता खाल्ल्या आणि तोच विचार डोळ्यासमोर ठेवून ज्या हंटर कमिशनसमोर शेतकऱ्याच्या वेशामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती लक्षवेधू पाहणारे माझे महात्मा ज्योतिराव फुले त्यांचा कार्यकर्ता असल्याकारणानं या माझ्या महाराष्ट्रामध्ये या देशाच्या संसदेमधला उमेदवार हा महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या विचारावरती निवडून गेला पाहिजे आणि त्यांचं कार्य पुढे सस्टेन कसं करता येईल या दृष्टिकोनातून आपल्याला चालता यावं यासाठी मी आज महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या वेशामध्ये इथं अर्ज भरायला आलो आहे। माड्यामध्ये तुमच्या समोर मातब्बर नेत्यांचं आव्हान असणार आहे आणि तुम्ही पहिल्यांदाही राजकीय पक्षात काम केलेलं आहे, मात्र तरी असतानाही अशा प्रकारचं उमेदवारी अपक्ष किंवा एखाद्या पार्टिकुलर कशा पद्धतीने? हे बघा, हे मोहिते पाटील आणि हे निंबाळकर हे मॅन मनी मसल पॉवरवाले आहेत, ह्यांच्याकडे कारखाने आहेत, यांच्याकडे खूप मोठी घरांदारी आहे, पण मी एक सर्वसामान्य कुटुंबामधला भटक्या विमुक्त मेंढपाळाच्या कुटुंबामधला मुलगा आहे। मला संविधानानं मताचा अधिकार दिला आहे, पण मला निवडणूक लढण्यासाठी सुद्धा अधिकार दिला आहे। फ्री अँड फेअर इलेक्शन व्हाव्यात, एका जागृत झालेल्या, ज्याला संविधान कळतं, ज्याला इथले अधिकार कळतात, एकमेकाचा रिस्पेक्ट कळतो, इथलं संविधान कळतं, अशा माणसाला या माझ्या माढा लोकसभेमधल्या 13 लाखाहून जास्त असणाऱ्या ओबीसी विजयंतीने मतदान करावं आणि तुमचा आवाज गेल्या 2-3 वर्षापासून या महाराष्ट्राच्या पटलावर आवाज जो आहे तो आवाज फक्त माझं मॉरल वाढवण्यासाठी आणि तुमचा आवाज देशाच्या संसदेमध्ये प्रतिध्वनित होण्यासाठी मला निश्चित निवडून देतील याचा मला पूर्ण आत्मविश्वास आहे।